त्याची घडावी संगती। तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा तुझं वास्तव्य ज्यांच्या चित्तामध्ये आहे असे जे काय संत आहेत, संत असे तसे नाही तर जे प्रमावृत्तीचे संत आहेत, अशा प्रमावृत्तीच्या संताची संगती माझ्या जीवनामध्ये घडवून द्या। देव वसे चित्ती त्यांची घडावी त्याची घडावी संगती। माझी इच्छा माझी वासना दुसरी काही नाही, फक्त एवढीच आहे आणि ती पुरवा। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। महाराजांचं पांडुरंगाकडे अशी याचना करणं याच्या मागचं कारण असं आहे, संत कळणं अवघड आहे आणि संत कळाले तरी त्यांची भेटी होणं याहीपेक्षा अवघड आहे। आणि झालीच भेटी तर ती चिरकाल टिकणं सगळ्या गोष्टी अवघड असल्यामुळे सगळा भार माझे तुकोबाराय पांडुरंगावर सोपवतात। हरे जना सवे भेटी या म्हणण्यात संत भेटीचा योग महाराज सांगतात। पण नहो अंग संग तुटे, घडलेली संगती आणि झालेली भेट पुन्हा त्याची ताटातूट पांडुरंगा होऊ देऊ नका। जीवनामध्ये माझ्या योग घडून तुम्हीच आणा आणि त्याचं रक्षण म्हणजे क्षेम सुद्धा तुम्हीच करा। हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटे। आणि असं जर नाहीच घडलं तर या जीवनाला जीवन तरी मी कसं म्हणू आणि ते भलं जीवन कसं होईल। तुका म्हणे जिने भले पण कधी संत संगती नंतर, भले संत संगष्टने। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। आल्यानंतर मनाला वाटलं नव्हतं की एक दिवसाच्या कार्यक्रमाचं वातावरण असं होईल, पण लक्षात घ्या कृपा त्या पांडुरंगाची, सत्य संकल्पाचा दाता नारायण। सगळ्यांच्या मनातली इच्छा माझ्या पांडुरंगाने जाणली असावी आणि एका दिवसाच्या या कीर्तन महोत्सवात इतकं सुंदर वातावरण बनावं आणि सगळ्यांचं मन अतिशय असं उमलून फुलून यावं, ही यालाच पांडुरंगाची कृपा म्हणावी। म्हणून सर्वांना प्रथमतः मी या ठिकाणी डोमलगावकर ग्रामस्थ, सर्व या ठिकाणी वाल्मिक ऋषीचं हे सर्व तरुण मंडळ यांना मी प्रथम शब्दामध्ये अगोदर धन्यवाद देईल। कारण का दिवसभर चाललेलं अन्नदान हे आल्यानंतर ऐकून मला समाधान वाटलं असतं। का अन्नदानम महदानम, महान दानात अन्नदानाची गणना आहे। म्हणून दिवसभर भरपूर असं सकाळी 11 वाजल्यापासून आतापर्यंत दिवसभर अन्नदान चाललं आणि याचं श्रेय याचं फळ नक्कीच या मंडळाला भेटल्याशिवाय राहायचं नाही। पांडुरंगाचं फळ कोणत्या रूपात असतं हा विषय वेगळा, पण नक्की मिळतं। येथे काही केल्या वायानं इथं काही करा, सतरंजी उचलले तरी पुण्य मिळणार, लाभ मिळणार। असो, आज उत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलो आहोत। मोठा आनंदाचा क्षण आहे, मन भारावून गेलंय। एका महान संताच्या जीवनाचा विचार करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत। मोठा आनंदाचा क्षण आहे आणि दुग्ध शर्करा योग असा की आज आपल्या ग्रामस्थ या डोमलगाव ग्रामस्थ नगरीमध्ये प्रथमतःच रथी महारथी सर्व महाराज मंडळी उपस्थित झाली। त्यामध्ये
आमचे आदरणीय आमचे परम मित्र सुमंतजी महाराज डाके गुरुजी गव्हाणथडीकर, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार रामायणाचार्य गोविंदजी महाराज नाईकवाडे, आणि हे आपल्या फार दूर नाही, आपल्या माजलगाव परिसरातली ही सर्व रती महारथी आहे. आज मृदंगाचार्य जगदाळे गुरुजी यांचे परमशिष्य एकनाथ महाराज खरे वरकटवाडीकर यांचं या आपल्या नगरीमध्ये येणं झालं. ही रती महारथी या ठिकाणी रत्न म्हणून आपल्याला आज मनरूपी या मुद्रिकेमध्ये धारण करायला मिळाली, म्हणून या ठिकाणी प्रथमतः तिन्ही मंडळीचे मी धन्यवाद देईल. सर्व या ठिकाणी ग्रामस्थ महाराज मंडळी, सर्व ही परिचित अपरिचित सर्वांना मी या ठिकाणी आपणांना सर्वांना मी धन्यवाद देईल, ज्यांनी हा सगळा खटाटोप करून कार्यक्रम जमून आणला. असे आपल्या गावचं भूषण, सगळ्यांवर प्रेम करणारे आणि सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे आमचे परम मित्र वाघवान, त्यांना धन्यवाद देईल. एक दिवसाचा कार्यक्रम करणं, नियोजन लावणं हे शिकावं फक्त वाघमारे सर, आणि अगदी एका तासात जे काय नियोजन लावलं अगदी एका तासात सुंदर वातावरण बनवलं. म्हणून या पदांच्या करून सरांची मी धन्यवाद. समोर बसलेली सर्व ही श्रेष्ठ वयाने तपाने उत्तुंग अशा परमार्थाची भरारी घेतलेली ही सर्व रत्न मंडळी, सर्व महाराज मंडळी, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझे गुरुवर्य परम पूजनीय प्रातस्मरणीय विद्यावाचस्पती अद्वैत विद्या भास्कर वेदांताचार्य पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्रीजी, माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात घेऊन माता पित्यांचं या ठिकाणी चरण वंदून तुम्हा सर्व श्रोतृ माऊली भगिनी पुरुष मंडळी सर्वांना अभिवादन करतो. आणि तुकोबारायांचा भाव जो काय या ठिकाणी पांडुरंग परमात्मा वधवून घेईल तो भाव पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. या भंगाचा भाव पाहत असताना, पूर्व पिटिका या ठिकाणी तयार करत असताना, मांडत असताना हा भंगाचा भाव लक्षात घ्या. संताची भेटी होणं म्हणजे साक्षात देवाची भेटी. देवभेटीचा मार्ग आणि साधन जर कोणता असेल तर संत संगती. जर संत संगती देवभेटीचा मार्ग या ठिकाणी साधन जर होत असेल तर मग इतर साधन नाहीत का, हाही प्रश्न पडू शकेल तुम्हाला. आहेत मायबाप, भरपूर साधनाची यादी. जर आपण थोडं ग्रंथाचं वाचन केलं तर आपल्याला उदंड साधनाचा आणि पूर सापडेल. पूर जपय तपय तीर्थ व्रत वैकल्य ज्ञान कर्म उपासना किती म्हणून सांगू. कितीतरी साधनं या ठिकाणी देवप्राप्तीची आहेत, पण ही सगळी साधनं तुम्हाला देवापर्यंत घेऊन जातील अशी खात्री सांगता येत नाही, देता येत नाही. का? प्रत्येक साधनामध्ये काहीतरी अंतरंग दोष लपलेला असतो आणि म्हणून ते साधन काम करेल का नाही सांगता येत नाही. आणि जरी एखादं तुम्ही जप तप तीर्थव्रत ज्ञान कर्म उपासना कोणती तरी साधना निवडली, साधन चालू केली साधना, पण काहीतरी दोष असल्यामुळं तुम्हाला पुढं सरकता येत नाही. आणि जरी एका साधनेने दुसऱ्या साधनेचं सहाय्य घेतलं तरी कदाचित काम होऊ शकतं, पण अवघड. पण एक साधन मात्र असे, याला आपण राजमार्ग म्हणू शकतो. जसं विमानाने प्रवास केला का कुठं गतिरोधक नाही आणि काही प्रश्न नाही, त्या पद्धतीनं राजमार्ग म्हणा. आणि ते साधन आहे संत संगती. विठ्ठल संताचं वर्णन माझ्या
मनाने या ठिकाणी विचार केला, आज महान संताचं चरित्र आपल्याला या ठिकाणी मांडायचंय. संत कशाला म्हणतात जाणायचंय, संत काय करतात जाणायचंय, संताचं महत्व आपल्या जीवनात किती, म्हणून या ठिकाणी अभंग हा संत पुर निवडला. विठ्ठल दोन शब्दात तुम्हाला सांगेल, संत जर आपण थोडे बाजूला केले ना परमार्थातून भया काय होईल, परमार्थाचा भोपळा होईल. भोपळा भोपळा का, उत्तर देईल तुम्हाला. नामाला मंत्रत्व जर प्राप्त कुणामुळे झाला असेल ते आहे संत. नाम नाम राहिलं असत, पण नामाला मंत्रत्व प्राप्त झालंय का, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. रामप्रभूला सुद्धा माहित नव्हतं आपल्या नामात एवढी ताकद आहे, पण आमच्या सगळ्या भक्तांना माहिती आहे राम नामात किती ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. हा नुसतं विठ्ठल विठ्ठल नाव राहिलं असतं, पण ते मंत्र रूपानं प्रगट जर कुणी केलं असेल तर संतांनी. म्हणजे नामाला मंत्रत्व प्राप्त झालंय संतांमुळे. एक लक्षात ठेवा, वेद वेद राहिला असता, वेद अर्थाच्या रूपाने जो काय आपल्या पुढे आज नटलाय प्रगटलाय माहीत झालाय, तो त्याची कृपा फक्त सगळं श्रेय संताकडे जातं. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, तुकोबराने गाथ्याच्या रूपाने सगळे वेद गाथ्यात नटवले आणि सगळा वेदाचा अर्थ आपल्याला सांगून टाकला. वेदाला वेदत्व प्राप्त झाले संतांमुळे, नामाला मंत्रत्व प्राप्त झाले संतांमुळे. देवाला देव कुणी बनवले, आमुचिया भावे तुझं देवपण, एका भागरोर एका विसरोर एका विसरोर आमुचिया भावे आमुठिया भावे तुझ देवपण, हे का विसरोन राहिला. हो, अजून एक प्रमाण सांगेल. तुका म्हणे आम्ही आसोनिया जाणे, तुझं देवपण आणिले. देवाला देव बनवलं कुणी संतांनी. आता ह्याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला. देवाला देव बनवलंय संतांनी, नामाला मंत्रत्व प्राप्त झालंय संतांमुळे, वेदाचा अर्थ माहीत झालाय संतांमुळे, आणि संत वजा केले तर काय राहिलं शिल्लक. म्हणून संताची संगती जीवनात फार फार महत्वाची. तुकोबरायांनी हे जाणलंय आणि म्हणून हा प्रश्न उभा केला. देवा, आमच्या जीवनात परमार्थ करत असताना दुसऱ्या कशाची एखादी गोष्ट कमी असेल हरकत नाही, पण संताची संगती जर घडली मिळाली तर हे जीवन परमार्थिक जीवन या ठिकाणी सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा योग आमच्या जीवनात येईल. आमचं जीवन न राहता हे जीवन म्हणजे सोन्याचं जीवन होईल. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसे
स्वर्गातल्या देवाला जो आनंद नाही तो आनंद आपल्याला आहे. बरोबर आहे. स्वर्गीचे अमर का धन्य आम्ही जन्मालो दास. हा भक्तीचा आनंद तिथं नसल्यामुळे तिथं जरी अमृत असेल पण हे भजनामृत सेविसावकाश, ज्ञानामृत हे भजनामृत हा आनंद तिथं नसल्यामुळं स्वर्गीचे देव देवता सुद्धा इथं जन्म घेण्याची इच्छा इथे. संत काय कृपा करतात आपल्यावर, का संताची आपल्याला इच्छा व्हावी, तुकोबरायांना इच्छा व्हावी याचा प्रश्न आणि याचं उत्तर तुम्हाला देऊन टाकेल मायबाप. ऐका, 3 पद्धतीने याचं तुम्हाला उत्तर देऊन टाकेल मी. काय संत संगती घडल्यानंतर पहिलं काय होत असेल तर कळी काळाची भीती निघून जाते. निर्भय होऊन माणूस परमार्थाच्या वाटेला लागतो आणि संतामुळे सुखाचा, खऱ्या सुखाचा पत्ता मिळतो. माणूस चुकीच्या दिशेनं प्रवास करत नाही. 2 सार आसार गोष्टीची जाणीव माणसाच्या मनाला झाल्यामुळे सार विचार माणूस ग्रहण करतो, आसार विचार टाकून देतो. ही कृपा संताची. कारण का संत का आलेलेच असतात. उजळा बया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. सार आसार विचाराची शिकवण देतात, सार विचार ग्रहण करायला होतात. अजून नामासारखं दान संत आपल्या पदरात टाकतात. हा सगळ्यात मोठा उपकार आहे संतांचा. विठ्ठल दात्याच्या यादीमध्ये असं म्हटलंय, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. नारायण भगवंताचं स्मरण करून देणारे हे दाते. सुभाषितकार एका ठिकाणी म्हणतात, माऊली शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता 10 सहस्रेषु दाता भवति वाणवा. ऐका, 100त एखादा शूर जन्माला येईल. एखाद्या गावात एखादा असतो, सगळे म्हणतात काय शूर आहे, शूर आहे. शूर नावाचे नाही, शूर वेगळा असतो. एक सद्ग्रस्त घरातली तलवार काढायच्या, उगाच बायको पुढे फिरवायचा. आपल्या कुणी नादाला लागायचं नाही. सप नुसतं आपलं फिरवायचं हवेत. ती म्हणायची, अहो पराक्रम कुठं तरी दाखवावं. घरात रोज उठलं का तुमचं हेच बघावं लागते. तलवार काढायचा, आपल्या कुणी नादाला लागायचं नाही. असाच एक युद्धाचा प्रसंग चालू असताना बायको म्हटली, काय पराक्रम गाजवायचो तो आज दाखवा, पुन्हा काय माझ्या पुढं तलवार रिकामी फिरू नका. ह्याला बी थोडं मनाला ठसलं. तलवार घेतली, गेला युद्धाकडे. कुणाचा हात तोड बाबा, कुणाचा पाय तोड, रप मोळी बांधली हातापायाची, आणली बायकोच्या पुढं आदळली. घे म्हणला, रोजचं तुझी कटकट 12 हातापायाचा टाकला. बायको म्हटली, का हो एवढं वजा नुसतं मुंडके आणले असते तर जमत नाही. म्हटलं मुंडके आधी कापून नेलते. अरे मेलेल्या माणसाचे तू हात पाय कापून आणतो आणि स्वतःला शूर म्हणून घेतो. याला शूर कसं म्हणता येईल? याला शूर कसं म्हणता येईल? शूर
वेगळा असतो. मावळे होऊन गेले शूर, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. हा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक मावळा असा बनवला होता. बाजी प्रभू देशपांडे सामान्य व्यक्तिमत्व होतं का, ज्यांनी एकट्याने खिंड लढवली. काय याला शूर म्हणा. शतेषु जायते शूरा, 100त एखादा शूरा. लक्षात घ्या, आपल्याला मुद्दा सोडायचा नाही. सहस्त्रेषु च पंडिता, हजारामध्ये एखादा पंडित जन्माला येतो की ज्याचं पांडित्य ऐकून चांगल्या चांगल्याचे कान तृप्त होतात, ज्याचा मंत्र उच्चार, ज्याची बोलण्याची पद्धत, ज्याची विधी करण्याची पांडित्य, खंडन मंडन प्रक्रिया, सगळ्याच गोष्टी सर्व बाजूने ज्याला जमल्या त्याला पंडित म्हणा. पण याच्या पुढचा विषय असा आहे, वक्ता 10 सहस्त्रेषु, 10,000त एखादा वक्ता जन्माला येतो ज्याचं एक ना एक शब्द माणसाच्या अंतकरणापर्यंत शब्द यावा आणि अंतकरणापर्यंत तो ठसावा, रुचावा आणि त्या शब्दाचा परिणाम माणसाच्या मनावर, शरीरावर व्हावा. असा एखादा वक्ता 10,000त जन्माला येतो. वक्त्याच्या ठिकाणी गुण असावे लागतात. एक, वेळेवर आठवलं पाहिजे वक्त्याला, बरोबर आहे, पटवता आलं पाहिजे. आणि एखादा देवाच्या संत विचारात आडवा जर चालला तर खंडन मंडन म्हणजे बोलण्यातूनच तो कटवता हे आला पाहिजे. आठवणं फार महत्वाचं आहे. वक्त्याला जर काय बोलायचं हे नाही आठवलं तर पुढची प्रक्रिया होणार नाही, थांबेल. आठवण्यावरून एक प्रसंग आठवला. एका गावामध्ये जावई बापूचं आगमन झालं. जावई म्हटलं का सासूबाईंना या ठिकाणी फार आवड असते जावयाची. जावयावर सासू खूप प्रेम करते आणि लेकीनं सांगून ठेवलं होतं, हे बघ ते जर कधी आले ना तर आंबोळ्या बनव का. आंबोळ्या हा तिकडं सोलापूर पंढरपूरचा हा शब्द आहे. आपल्याकडं आंबोळीला काय म्हणतात, काय म्हणतात, धिरड. धिरड माहिती ना, धिरड माहिती ना, महिला मंडळ, हात वर करा बर. हा 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 माहिती सर्वांना. त्या धिरड्यालाच आंबोळी म्हणतात. आणि इतक्या सासूबाईनं सुंदर सर आंबोळ्या बनवल्या, इतक्या जावयानं आंबोळ्या खाल्ल्या. आंबोळी खाल्ली की इतकं मन समाधान झालं. खाय आंबोळी लिमिटेड ठेवली ना, पोटम झालं. इतका पदार्थ आवडला जावयाला. जावई म्हणतो, सासूबाई काय तुम्ही आज बनवलं, याला काय म्हणतात. ते म्हटले, अहो जावई बापू याला आंबोळी म्हणतात. हसे तिला येतात का हे तिला येतंय का. म्हटलं अहो तिथं याच्यात सुगरण आहे. बस म्हटलं आज संध्याकाळी गेला का हाच पदार्थ बनवायचा आणि लक्षात राहावं म्हणून त्यानं आपला आंबोळी घोकायला चालू केलं. आणि पायी प्रवास आता निघाला आपल्या गावाकडं. पांदीचा रस्ता, पाणीच, नेमके पावसाळ्याचे दिवस, सगळे दगड शेवळलेले आणि उगा आपलं लक्षात राहावं म्हणून जप चालू करत निघाला. आंबोळी बघा महाराज पकवाजातून आंबोळी काढायची बरं का. आंबोळी निघाला पांदीनं. पण जसा आंबोळी म्हणत जसा पाय शेवळलेल्या दगडावून जसा घसारला तसा हा जावई पसारला आणि जसा पसारला तसा हा विसरला. काय आंबोळी शब्द विसरण्याचा परिणाम पहा. उठून पाहतो आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना, इज्जत गेली तर नाही ना. तसाच उठला, घरी आला, कडी वाजवली, दार उघडलं. अहो किती वेळ लावला, संध्याकाळचे 6 वाजले, स्वयंपाक करायचाच होता. तुम्ही येणार आहेत म्हणून वाट पाहत बसले. काय करावं कळेना. काय नाही म्हटले, सोपा पदार्थ आहे. काय, जिथं घसरलं तिथं विसरलं ते बनव. आता हिला माहीतच नाही हा प्रकार काय. शब्द सुद्धा संगतीत बसेना. जिथं घसरलं तिथं विसरलं ते बनव म्हणल्यावर आता काय बनवावं तिनं. मी प्रश्न तुम्हाला विचारतो, मी जर म्हटलं जिथं घसरलं तिथं विसरलं ते बनव, काय बनविताल तुम्ही. तुम्ही म्हणताल महाराज कुठून आलात तुम्ही.
ध्यानावर आहेत का म्हणताल का नाही तुम्ही वेड्यात काढता. ती म्हटली अहो पदार्थाचं नाव सांगा. मला सुद्धा सुगरण म्हणतात. नाव सांगा पदार्थाचं. ते काय सांगू नको म्हटला. जिथं इसरलं ते बनव, जिथं घसरलं तिथं विसरलं ते बनव. माझ्या बापानं जमणार नाही, महिला जमणार नाही, कुणालाच नाही असं नसते म्हटला. काढली काठी यानं बायको माराय चालू केली. रप 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 बनवते का नाही सांग. जिथं घसरलं तिथं विसरलं तेच बनव. आज पण नाव सांगा ते सांगत नसतोय. तेच तेच म्हणून बायको मारली. पाठ पार धिरड्यासारखी बनवली. शेजारची म्हातारी आली. ए नालाय काय मूर्खा, अरे माझ्या लेकीची पाठ आंबोळीचा. हा हा म्हटला. तेच 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 विसरलो होतो. म्हणजे धिरड्यासारखी पाठ केलीस की तो मारू मारू आपली भाषा ही. आणि मग लक्षात घ्या, जर आंबोळी शब्द विसरत असल तर एवढा वाद पेटत असल. जर वाक्याचं बोलणं विसरलं काय महाराज प्रक्रिया थांबेल. म्हणजे विसरलं नाही पाहिजे, आठवलं पाहिजे. पण मला एक या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, संत दाते हे सगळ्यात मोठे आहेत. मग दुसरे दाते झाले नाही का? दाते नाही झाले भरपूर. हरिश्चंद्र राजानं तर स्वप्नात विश्वामित्रांना काय देऊन टाकलं होतं. हो, काय सामान्य दान आहे. शिबिराजानं काय केलं ऐका. शिबिराजा यज्ञ करू लागला आणि इंद्राला आवडलं नाही. त्याला वाटलं आपली गादी बळकवण्यासाठी हा काय करतोय, यज्ञ करतोय. कबुतराला बोलवलं आणि स्वतः झाला ससाना. माहिती ना इंद्र. आणि अग्नीला बोलवलं आणि अग्नीला काय करायला लावलं, कबूतर बनायला लावलं. काय कबूतर. आणि कबूतर पुढं ससाना माग शिबिराजाच्या त्या शिबिरामध्ये आले. यज्ञ चालू. कबूतर आलं, मांडीवर बसलं. राजा मला वाचव. काय झालं. ससाना माझ्या मागे लागलाय, मला खाऊन टाकील, मी त्याचं भक्ष्य. ससाना आला. राजा तू आमच्यात पडू नको, हा विषय आमच्या दोघांचा आहे. ते माझं खाद्य आणि मला भूक लागली, मी त्याला खाणार म्हणजे खाणार. ससाना ऐकेना. राजा म्हटलंय बघ मला तो शरण आलाय, तो हवं तर याच्या बदल्यात दुसरं माग. ते म्हटले मला दुसरं काय नको, तुला काय पाहिजे ते माग. ते म्हटला राजा अरे तू काहीही दिलंस माझ्या काय उपयोगाचं आहे, मला कबूतरच पाहिजे. नाही म्हटले. मग एक देशील का. कबुतराचं जेवढं वजन आहे तेवढं तुझ्या अंगाचं मांस काढून दे, तर या ठिकाणी गोष्ट जमेल. आणलं तराजू. एका पारड्यात कबूतर बसले आणि राजानं तलवार आणली. स्वतःच्या मांडीचं मांस कापून पारड्यात टाकू लागला. काय दान. दान कशाला म्हणतात. मांडी संपली. आता हे काय कबूतर कोण होता. यानं कबुतरानं स्वतःचं अंग वाढवायला चालू केलं. राजा मांस टाकत गेला, अंग वाढवायला चालू केलं, वजन वाढवायला चालू केलं. शिबिराजानं सगळ्या शरीराचं मांस त्या पारड्यात टाकलं. पण महाराजानं यांना सुद्धा खोडले. राजा शिबी चक्रवर्ती, राजा शिबी रामनवमीच्या उत्सवाला जायची कुणाकडे, गडावर. आणि मधले मंत्री महोदय असे काय होते ते म्हटले यावर्षी रसद पाठवायची नाही, बघू कसा उत्सव करतात आणि कशी पंगत घालतात. नाही पाठवली. रामदास स्वामी म्हटले 2 दिवसावर कार्यक्रम आला, 4 दिवसावर कार्यक्रम आला आणि रसद अजून आली नाही. जाऊ द्या म्हटलं, आपला धर्म आहे. हात पसरीजीने धिग्गत्याचे हात पसरू नका म्हटले. एक करा. सगळे असे श्लोक लिहिले आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक श्लोक दिला आणि म्हटले प्रत्येक घरी जा, एक एक श्लोक म्हणा आणि जी भिक्षा मिळेल ती घेऊन या गडावर.
कुणी डाळ देऊ लागलं, कुणी तेल देऊ लागलं, कुणी काय देऊ लागलं, कुणी गुळ देऊ लागलं आणि थोडं थोडं गडावर जमा होऊ लागलं. एका लहान मुलासाठी सर एक श्लोक दिला होता महाराजांनी. छोटस लहान मूल, ह्या बाळा एवढा असेल, 5वी 6वी 7वीचा मुलगा, आणि का ब्राह्मणाच्या दारापुढं उभा राहून श्लोक गाऊ लागला. समर्थाची डळी कोण आहे, जयाची लीला वर्णितात लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची सेवकाव कृपा आहे. ब्राह्मण हुशार होता, खूप भयंकर रागीट होता, दैवी शक्ती प्राप्त होती ब्राह्मणाला. काय समर्थाचे सेवका म्हणजे स्वामी रामदासाचा तू शिष्य, आणि तुझ्या सेवकाला वाकड्या नजरेनं कोणी बघतो असा भूमंडळात कोणी नाही. तुला कशाचा एवढा अहंकार रे? अर्थ उलटा लावला ब्राह्मणाने. एवढा अहंकार, शाप दिला. उद्याचा सूर्योदय तुला पाहता येणार नाही. अभिमंत्रित पाणी केलं, अंगावर टाकलं, उद्या सकाळपर्यंत मरून जाशील म्हटले. लेकराला बाकीचं काही नाही कळालं, पण उद्या सकाळपर्यंत मरणार म्हटल्यावर रडत रडत लेकरू गुरुजींच्या आश्रयाला. गुरुजी स्वामी मला वाचवा, काय झालं? असा असा ब्राह्मणाने शाप दिला. आणि सगळे म्हणतात त्या ब्राह्मणाचं काय खोटं होत नाही, घाबरू नको म्हटले. आज माझ्याजवळ थांब आणि रात्रभर पायची सेवा कर, घोंगडीवरून खाली उतरू नको. रात्री 12 वाजता यमदेवता येते आणि बाण सोडते मुलावर. यम पाहिल्यानंतर बिचारा थर 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 कापू लागतो, पण पाय चोपायचे सोडत नाही. बाण जवळ येतो आणि माघारी फिरतो. दुसरा बाण टाकतो, यम माघारी फिरतो. बाण सगळे बाण संपले, यम निघून जातो. सकाळ झाली, सूर्योदय पाहिला. गुरुजी उठले. गुरुजी यम आला होता, पण काहीही झालं नाही. तुमचं सामर्थ्य, तुमची शक्ती काय सांगू म्हटले. आनंद वाटला. मी तुमचा शिष्य याचा मला सार्थ आज अभिमान वाटला. काय नाही म्हटलं, लवकर उरकन जा भिक्षा मागायला. म्हटले कुठं? त्याच गावात. बरं म्हटले जातो. घर त्याच ब्राह्मणाचं. नाही म्हटले, घर बदलून द्या. एका रात्रीचा अवकाश दिला होता, तो सुद्धा तो ब्राह्मण द्यायचा नाही. नाही म्हटले, श्लोक सुद्धा तोच, घर सुद्धा तेच, ब्राह्मण सुद्धा तेच. नाही म्हटले, मग जातो तिथं जातो, पण घोंगडी तर देताल का नाही? आता घोंगडीमुळे वाचले होते काय? संत काय करत असतात? कळी काळापासून आपल्याला लांब घेऊन जात असतात. मोक्षापर्यंत जिम्मेदारी घेणारे फक्त या विश्वात संतच आहेत. विठ्ठल विठ्ठल ऐका, म्हणून संत संगती आपल्या जीवनात फार 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 महत्वाचं आहे. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काय पाक घरोघरी. अन्नाच्या वासानं आपलं पोट भरणार नाही, अन्न खावं लागेल. देखून या जीवन जरी जाय तहान, तरी काय साठवण घरोघरी. पाणी लांबून पाहून तहान जाणार नाही, पाणी प्यावं लागल. तसं तुम्हाला वाटेल असंच काम होईल, काम होणार नाही. संत संगती ज्या वेळेस तुम्हाला घडेल आणि टिकेल आणि संतांची कृपा तुमच्यावर होईल, मग मात्र काम झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, हरी प्राप्तीसी उपाय, उपाय प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय. Hare
मंडळीसाठी टाळी वाजवा एकदा. आज हा आनंद तुम्हाला या ठिकाणी भेटायला आहे. हे सगळं श्रेय या ठिकाणी सरांकडे जातं. मला महत्वाच्या मुद्द्याकडे यायचे. चला जाऊ द्या. संत जीवनात काय करतात? नामाचं दान करतात, काळापासून फार दूर नेतात, काळाची भीती घालवतात, सार विचार देतात आणि तुमचा मोक्षापर्यंतचा मार्ग आणि त्या भगवंताच्या वैकुंठाची चावी त्यांच्याकडे असल्यामुळे ते दार वैकुंठाचं उघडून देतात. म्हणून या ठिकाणी संताची जयंती आणि संत संगत फार महत्वाची. विठ्ठला विठ्ठला. 2 मिनिटं थोडं वाल्मिकीजींच्या जीवनाकडे थोडं वळा. दरोडेखोर असलेले वाल्मिक ऋषी पूर्वीचे आणि रत्नाकर नावानं खूप प्रसिद्ध पण अट्टल गुंड, अट्टल. त्यांच्या पापाची काय आता तुम्हाला काय सांगू. आता वाल्मिक ऋषीचं आपण चरित्र या ठिकाणी केलं तर संतांना या ठिकाणी ह्या अभंगाला न्याय मिळणार नाही. आपल्याला जास्त फार दूर जायचं नाही. पण रांजणं मोहरी एवढी, एक ब्रह्महत्या केल्यानंतर मोहरी एवढा खडा जर रानात टाकून रानाची रान जर भरली असतील, किती ब्रह्महत्या काय आहे का? त्या माप आहे का? ते पापाला माप आहे, गणित आहे. पण संत कृपा झाली, इमारत फळा आली, नारदजींची भेट व्हावी. नारदजींचं गचुर धरलं. सांग तुझ्याकडे काय? ते म्हटले फक्त विनांची पळे. लवाड बोलायचं नाही, जे असेल ते पटकोनी काढायचं. नाही तर हवाक म्हणली ही परशु कुराड आणि तुझी मान एका सेकंदात वेगळी करेल. काय असेल ते पटकोनी काढायचं. खरं सांगतो माझ्याकडे चिपळ्या आणि विना सोडता काहीच नाही. आश्चर्याचा धक्का बसला. आतापर्यंत असा एकही माणूस काही नसल्याने मिळाला. ह्या माणसाला कधी माणूसच असा मिळाला नाही की ज्याच्याजवळ काहीच नाही, काही ना काही भेटायचं आणि त्याच्यावर घर चालायचं. रोज एखादा दरोडा टाकायचा आणि सगळं कुटुंब भागवायचं, हे काम त्याच. म्हटले ठीक आहे, तू मला आता मार, का अडचण नाही, तुझी एवढी इच्छा झाली मारायची मार म्हटले. पण एवढं रोज पाप करतोस, ह्या पापात नेमकं भागीदारी नेमकी घरच्याची आहे का नाही एवढी तर चौकशी कर. येड्या, बाकीचे बी काम करून घर जगवतात, तू हे काम करायला असे चांगलं काम नाही. ब्रह्महत्या म्हणजे काय साधी गोष्ट नाही. विचारून येतो म्हटले, पण तू जाशील ना? नाही म्हटले, मी जाणार नाही. झाडाला बांधून ठेवलं. घरी गेले, बायकोला विचारलं, काय ग एवढे तुझ्या अंगावर दागिने करून घेतलेत मी, एवढं घर चालवतोय, एवढं रोज या ठिकाणी घरात आणतोय. ती म्हटली, आणीत असताना मग बरं मिळेल. आणीत असताना मग अरे घरात आणणं म्हणजे काय एवढं सोपं आहे का? तुम्हाला विचारलंच का कधी कसं आणतो? मी कशाला विचारू म्हटलं. तुम्ही मला या ठिकाणी 7 फेरे घेऊन घरात आणलंय, माझी जिम्मेदारी घेतली सांभाळण्याची, तर प्रश्न माझा येतोच कुठं? तुम्ही काय करता काय आणता? माझं काम आहे तुम्ही जे घरात आणलंय ते करून सगळ्याला खाऊ घालणं, विषय संपला. मग एवढं केलं ह्याच्यात मग तू भागीदार नाहीस का पापात? ती म्हटली, पाप केलं का पुण्याचं मला काय म्हणतो? अजिबात नाही म्हणले, संबंधच नाही तुमचा ना आपला. कांठाळी एक कडली उघडली, माई कडतेच उत्तर, बापा कडते, लेका कडते. आता मात्र पाय थरथर कापू लागले. मागालचा इतिहास सगळा आठवू लागला. नारदजी जवळ येतात, रामनामाचा नारदजी उपदेश करतात, एवढी तपश्चर्या करतात की अंगाच्या भोवती सगळं वारुळ तयार होतं, पूर्ण अंगावरचं मांस सगळ्या मुंग्या वगैरे खाऊन टाकतात. नारदजी ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस येतात, आवाज चालूच आहे रामकृष्ण हरीचा, राम राम राम. अगोदर कितीतरी वर्ष मरा 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 हा शब्द घोकला, परंतु सगळं पाप
निघून गेलं. महाक वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी. आणि मग वारुळ बाजूला सारतात नारदजी, बाहेर काढतात. संताच्या पदस्पर्शाने आणि हाताच्या स्पर्शाने पूर्ववत शरीर निर्माण होतं. दाढी जठा सगळा हा पेहराव असं शरीर नारदजी या ठिकाणी वारुळाने पूर्ण घेरलं होतं वाल्मिकजीला. म्हणून या ठिकाणी वाल्मिक नामकरण करतात आणि पुढचा उपदेश करतात. पुढचं होणारं कार्य आणि मागील सगळ्या जन्माचा इतिहास सगळा सांगतात. आणि तुम्ही जन्माला का आलात याची जाणीव करतात. आणि रामनामाचा उपदेश केल्यानंतर रामायण लिहिण्याचं सगळं या ठिकाणी सांगतात. आणि तिथून पुढचा प्रसंग रामायण राम कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वरतून दावीन नामा म्हणे. रामप्रभूला या ठिकाणी जसे वाल्मिकजीने या ठिकाणी इतिहास लिहिला, एक पाऊल सुद्धा इकडं तिकडं स्वतःच्या मनाने टाकता आला नाही. एवढं सामर्थ्य जर संताकडे असेल तर आपल्या जीवनात संत संगती का महत्वाची नाही. विठ्ठल विठ्ठल.